करायचं काय? काली मुंडी वर पाय. अरे अमित शहाचं करायचं काय? काली मुंडी संपले. रिपब्लिकन पार्टी आंबेडकर पक्ष राष्ट्रीय नेते दीपक वाघकाले, महाराष्ट्र प्रदेश आघाडीचे बाळासाहेब पवार, महाराष्ट्र महासचिव दादासाहेब मोळ यांच्या आदेशाने आज आम्ही सातारा जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचं कारण की जंतर मंतरवर जे विद्यार्थी होते, विद्यार्थ्यांवर हल्ला केला. एकतर शांततेनं चाललं होतं आंदोलन आणि त्यांना स्वरूप वेगळं आणलं, स्वतःच गाड्या पलटी केल्या, स्वतःच दगड आणलं आणि विद्यार्थ्यांना मारलं आणि ती विद्यार्थ्यावर काहीतरी आक्षेप लावला. आणि आज सदाभाऊ म्हणायची लाज वाटते मला. सदानं काय केलं की विद्यार्थी दहशतवादी आहेत असे म्हणले. अरे तू एवढ्या दिवस आंदोलन केली शेतकऱ्यांसाठी, काय कुणाचं काय भलं केलंच नाही, पण तिकडं गेला की चाटुकरी करायला लागला. आणि चाटुकरून काय खासदार होणार आहेस का तू? तुला कोणी विचारणार नाही. असं एक तर तुला काढून टाकतील पक्षातून, असं करतील. तू काय विद्यार्थ्याच्या नादी लागू नको आणि रिपब्लिकन पार्टी आंबेडकरच्या तर नादीच लागू नकोस. तू जर इथं आलास तर तुला सुट्टीच नाही. तू आता काय फिरकू नको इकडे सातारामध्ये, कारण का तुला लय त्रास होईल. आणि तसंच सांगलीला वरनं हवेनं जा, नाही तर तुला सातारची जनता तुला सोडणार नाही आणि रिपब्लिकन पार्टी सोडणारच नाही. कारण तू विद्यार्थ्याचं चांगलं करू शकत नाही आणि शेतकऱ्यांचं काम केलंस तेव्हा स्वतःचं कॉलेज बांधून घेतले, तिकडं जागा खरेदी केल्या रस्त्याकडेला. आणि तुझं काय पुराणं काढायला लावू नको आम्हाला. उगाच गप बस, चाटुगिरी करू नको. 50 पक्ष बदलून गेलेला आहेस तू. उगाच विद्यार्थ्यांच्या नादी लागू नको. विद्यार्थी असे आहेत कधी तुला गायब करता कळणार नाही, एवढं बोलतो. आणि जय भीमाच्या नादी लागूच नकोस तू.